ईव्हीएम हटाव देश बचाव 2500 स्वाक्षरामध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग। खोपोली शहरात वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम विरोधात जनआंदोलन। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनात वंचित बहुजन आघाडी खोपोली शहर कमिटीच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आयोजित करण्यात आले होते। यावेळी 2500 स्वाक्षऱ्या घेण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे। नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यात सर्वत्रच मतांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याचं निदर्शनास येत आहे। झालेल्या मतदानापेक्षा ईव्हीएमचं मतदान काही ठिकाणी जास्त कमी प्रमाणात असल्याचं समोर आले। या सर्व घटनांतून ईव्हीएमवरील विश्वास संपुष्टात आला असून लोकशाही बळकट राहण्यासाठी आणि टिकण्यासाठी निवडणुका या पारदर्शकपणे होणं गरजेचं असून मी दिलेलं मत हे कोणाला गेलं हे कळण्याचा संविधानिक अधिकार मतदाराला असून ईव्हीएममुळे हा अधिकार संपुष्टात येत आहे असं आमचं ठाम मत आहे। येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्यात आणि ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावं या उद्देशाने सदर आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून या आंदोलनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत ही स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असून सर्व स्वाक्षऱ्या निवडणूक आयोगाकडे तक्रार रूपी दाखल करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। साधारण 2500 स्वाक्षऱ्या खोपोली शहरातून या मोहिमेदरम्यान घेण्यात आल्या। सदर आंदोलन खोपोली शहर कमिटी महासचिव आशिष मनेर, कोषाध्यक्ष सुमित जाधव, उपाध्यक्ष रोहित वाघमारे, अखिल शेख, संघटक संतोष मर्चंडे, प्रसिद्धी प्रमुख कुणाल पवार, सचिव रत्नदीप कांबळे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते। यावेळी तालुका महासचिव उत्तम ओहवाळ, चौक जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज गायकवाड, उत्तम पवार, विजय सताने, लिंबाना, संदीप वाघमारे, कराडे सर, अजेश अगवणे, रमेश गायकवाड, गणेश वाघमारे, तेजेश वाघमारे, रवींद्र खैरे, विठ्ठल पवार, दिगंबर वाघमारे, प्रकाश गायकवाड, सुनील पवार, रमेश भालेराव, नयन गायकवाड, अमोल वाघमारे, अल्पेश मनेर, अनवर शेख, प्रमोद गायकवाड, निखिल पोल, राजेश गायकवाड, गणेश बनसोडे, अक्षय भालेराव, बंटी साळवी, राज वाघमारे, केतन साळुंखे, प्रमोद ओव्हाळ, राहुल जाधव, संतोष वाघमारे, विकास जले, कृष्णा बिऱ्हाडे, निलेश केदारी, अमोल गोरी, पत्रकार भाई ओहवाळ, गायक नरेश जाधव, प्रशाली मोरे, मिताली वाघमारे तसेच शहरातील इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये जो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जो महाराष्ट्र विधानसभा जी पार पडली, त्या महाराष्ट्राच्या विधानसभेची जर आपण मताची आकडेवारी बघितली तर ईव्हीएम मशीन आणि मिळालेली मते याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला तफावत पाहायला मिळते। या तफावतीचाच एक भाग म्हणून या ईव्हीएम हटाव आणि देश बचाव या नाऱ्याखाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने रायगड जिल्ह्यामध्ये देखील ईव्हीएम विरोधामध्ये स्वाक्षरी म्हणून आपण राबवत असून आज 15 तारखेला खोपोली शहराच्या वतीने खोपोली शहराची जी वंचित बहुजन आघाडीची कमिटी आहे, आमच्या सगळ्या शाखाच्या कमिटी आहेत, आमचे जेवढे सगळे खोपोली शहरातील पदाधिकारी आणि सदस्य आहेत त्यांच्यामार्फत आज आपण खोपोली शहरामध्ये या ईव्हीएम हटाव आणि देश बचाव या मोहिमेअंतर्गत इथे ईव्हीएमच्या विरोधामध्ये एक जन आंदोलन निर्माण करत आहोत आणि त्याच्या ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी आपण राबवलेली आहेत आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद असा खोपोलीकरांच्या वतीने आम्हाला मिळालेला आहे। जवळजवळ साधारणतः आपल्याला आज या दिवसभरामध्ये 1200 ते 1500 स्वाक्षऱ्या आम्हाला या ठिकाणी खोपोलीकरांकडून प्राप्त झालेल्या आहेत। या स्वाक्षऱ्याचा प्राप्त झालेल्या सर्व स्वाक्षऱ्या केंद्रीय कार्यालयात आम्ही या 2 दिवसात जमा करू आणि पुढील जी पण या ईव्हीएम विरोधाच्या आंदोलनाची दिशा असेल ती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्हाला आणि आपल्या सर्व जनतेला कळवली जाईल आणि आपल्याला या खोपोलीकरांनी या आंदोलनात सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद मानतो, आभार मानतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।